येथील भैरवनाथ दूध संस्थेच्या जागेसंदर्भात झालेला दस्तऐवज आणि आर्थिक व्यवहारात दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। निघोज येथील गट नंबर 202 या बाजार तळावरील भैरवनाथ दूध संस्थेच्या जागेसंदर्भात झालेला दस्तऐवज आणि आर्थिक व्यवहारात दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी निघोज ग्रामपंचायत कार्यालयात संतोष भालेकर 5 दिवसापासून आमरण उपोषणास बसले असून प्रशासनाने कुठलीही लेखी आश्वासन दिले नसून आरोपींवर अधिकारी कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ निघोजचे माजी सरपंच संदीप पाटील वरा यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिरूर पारनेर रस्त्यावर रस्ता रोको करण्यात येणार आहे। संतोष कोंडीराम भालेकर यांनी ज्या विषयाबद्दल गेल्या 5 दिवसापासून उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला मी संदीप मच्छिंद्र वराळ माजी सरपंच निघोज मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। उद्या सकाळी ठीक 9 वाजता निघोज शिरूर निघोज पारनेर रस्त्यावरती एसटी स्टँड चौकात आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। गेली 5 दिवस उपोषणकर्त्याकडे कोणताही प्रशासकीय अधिकारी फिरकला नाही, त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला ठोस कोणता आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको आंदोलनही सोडणार नाही व उपोषणकर्ते हे उपोषणापासून परावृत्त होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी। उद्याच्या रस्ता रोकोमुळे जे काही अडीअडचणी निर्माण होतील याला सर्वस्वी जबाबदार तालुका प्रशासन असेल। धन्यवाद। भालेकर निघोज तालुका पारनेर उपोषण करता ज्या गोष्टीबद्दल उपोषण केलेलं आहे त्या गोष्टीबद्दल मला आत्तापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठलाही ठोस निर्णय दिला नाही, त्यामुळे मी काय उपोषण मागे घेऊ शकलो नाही आणि जोपर्यंत मला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही। आज 5वा दिवस आहे तरी आज कुठल्याही प्रकारचा तालुका प्रतिनिधी आला नाही, प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीत आणि जे आले होते त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न देता ओढवडी लेखी आश्वासन दिले नाही, त्यामुळे मी काय उपोषण मागे घेतलेलं नाही। प्रतिनिधी सागर आतकरसह भगवान मंदिलकर, NTV न्यूज पारनेर।